म्हणून पहिलं शील पक्कं ध्यानात ठेवायचं. कधी बी तुम्हाला कुठल्याही प्राण्याला मारायचं असेल तर काय म्हणायचं, नाही मी तुला मारणारच नाही. भलं तू मला मारलं, जर मी तुला केव्हा ना केव्हा मारलं असेल तरच तू मला मारशील. जर वाघ समोर आला तर काय म्हणायचं, पहिलं मी पण वाघाला घाबरायचो, पण मला ज्ञानज्योती भंतीजी सांगितलं ज्ञानरक्षित वाघाला घाबरायचं नाही म्हणे. वाघ जर पुढे आला तर लगेच तयार होऊन जायचं खावायला. तर म्हणतं ठीक आहे खा, कमीत कमी तुझी भूक शांत होईल, मी तुला आहार द्यायला तयार आहे. आपलं शरीर दान देऊन टाकायचं म्हणे वाघाला. वाघ समोर आला की तुरंत आपलं शरीर दान द्यायचं. दान द्यायचं म्हणल्याबरोबर जर आपण त्या वाघाला कोणत्या ना कोणत्या जन्मात जर मारलेला असेल तरच तो आपल्याला मारतो, जर मारलेला नसेल तर तो मारू शकत नाही. हे निसर्गाचा नियम आहे. म्हणून वाघाला घाबरण्याचा काय फायदा नाही. आणि मग तुम्ही म्हणता नाही भंतीजी वाघाला शरीर दान देण्यापेक्षा पळालं तर किती पळा, ते मागे लागून डसते बरोबर, ते तुम्हाला मारतच ते, तुम्ही त्याच्यापेक्षा फास्ट नाही पडू शकत. म्हणून तुम्ही काचाच्या घरात जरी असले तर काचाच्या घरात बी काच फोडून सुद्धा वाघ तिथे येऊन मारत. जर तुम्ही वाघाच्या हाताने मारणार असाल तर मारणारच, ते कर्मसिद्धांत आहे. म्हणून भयभीत नाही व्हायचं, घाबरायचं नाही. याचा अर्थ असा नाही की आंध्रा कोंदरात कुठेही पळायचं, सापावर पाय द्यायचे आणि डस 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 म्हणायचं, बळजबरी नाही म्हणायचं. असं कधी साप जर तुमच्या पुढे उभा राहिला तर मग ठीक आहे. जसं आपले रामजी बाबा जेव्हा जंगलात गेले होते तेव्हा एक नागराजा त्यांच्या पुढे उभा राहिला, तेव्हा ते काय म्हटले होते की माझ्या भावाने जी भविष्यवाणी केलेली आहे की दादा 14 रत्न तुझ्या पोटी येणार आहे, ती भविष्यवाणी जर खरी असेल तर हा नागराजा मला काय करणार नाही. मग तो साप झाडावर चढला आणि वरून